सर्वांना नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरचा हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि आनंदाचा होता. सेलिब्रेशन म्हणून आम्ही सर्वप्रथम अष्टविनायकमध्ये महडच्या गणपतीचे दर्शन घेण्यास निघालो. माझ्या या छोट्याशा प्रवासात माझ्या कुटुंबाने दिलेली साथ, प्रेम आणि प्रोत्साहन माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. तसेच माझ्या यूट्यूब फॅमिलीचेही मनापासून आभार. विद्याताईंनी मला स्टार्ट टू एंड पर्यंत सपोर्ट केला. सुरुवातीपासून ते मॉनिटाईज होईपर्यंत त्यांनी मला सपोर्ट दिला आणि अजून त्या मला सपोर्ट करतात. तसेच अदनान भैयांनी स्क्रीनकास्टसाठी आणि वारंवार सपोर्ट दिला. सुरेश भैया, रामदार भैया यांनी पण मला खूप सपोर्ट केला. सुरेश भैयांनी वॉच टाईम कसा वाढवायचा, यूट्यूबमधल्या अनेक गोष्टी त्यांनी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आम्हाला खूप मोलाचे साथ दिले. तसेच माझ्या मुलींनी आणि माझ्या फॅमिलीनी माझ्या मुलींनी एडिटिंग, काही टिप्स याबद्दल मला खूप सपोर्ट केला. माझ्या मुलाने पण मला खूप साथ दिली. मिस्टरने नो डाऊटच ते मला ऑलवेज सपोर्ट करतात. चलो चलो चलो. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर आम्ही बाप्पांसाठी हार, फुले, प्रसाद घेतला. थोडीशी बंद कर. आरती बंद कर. थोडंसं काय बंद कर. एक यू मंदिरात आरती सुरू होती, त्यामुळे आरतीचा सुंदर अनुभव घेतला. आपलं खूप होतं त्यांचं. आरतीनंतर शिवशंभूचे दर्शन घेतले आणि मनापासून देवाला नमस्कार केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्यानंतर देवबाप्पाचे दर्शन झालं आणि आमचा आनंद आणखीन वाढला. इतकं सुंदर आणि सकारात्मक वातावरण अनुभवल्यानंतर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. मुलांनी आणि मिस्टरांनी मिळून माझ्यासाठी एक छोटीशी पार्टी प्लॅन केली. त्यानंतर काढू. माझं शिवपुराण वाचन सुरू असल्यामुळे मी कांदा लसूण खात नाही. त्यामुळे माझ्यासाठी खास जैन पद्धतीचे पनीर आणि भेंडी क्रिस्पी बनवून दिलं.
कुटुंबासोबत असा प्रेमळ आणि साधा सेलिब्रेशनचा क्षण अनुभवताना मला खूप आनंद झाला. घरी आल्यानंतर मुलांनी छोटासा केक कापून माझं यूट्यूब मॉनिटाईज सेलिब्रेशन केलं. माझ्या या छोट्याशा प्रवासात माझ्या कुटुंबाने दिलेली साथ आणि प्रेम प्रोत्साहन माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. तसेच माझ्या यूट्यूब फॅमिलीचेही मनापासून आभार. थँक्यू विद्याताई, अदनान भैया, सुरेश भैया, रामलाल भैया अँड माय फॅमिली. हा फक्त माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आनंदाचा क्षण आहे.